और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. व्लॉग नक्की पूर्ण बघा. पहाटे 4 वाजता आम्ही निघालो. मनात थोडी एक्साइटमेंट पण होती आणि थोडीशी घाई पण होती, कारण हा फक्त एक प्रवास नव्हता, तर एका स्वप्नाकडे जाण्याचा मार्ग होता. प्रवासात थोडे रील्स पण केलेत आणि निसर्गाचा आनंद घेतला. सर्वात आधी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो. देवीचे प्रसन्न दर्शन झाले, डोळे मिटले आणि मनात फक्त एकच भावना, हे सगळं झाले ते फक्त तुझ्या आशीर्वादानेच आई. त्यानंतर अजून एक खास भेट झाली, ती म्हणजे माझी सासरची मंडळी, जी जळगावहून पासिंग परेडसाठी आली होती. इथून पुढे अक्कलकोटच्या दिशेने एकत्र प्रवासाला आमची सुरुवात झाली.